इक्विटीजचं प्रमाण तुम्ही किती ठेवलं पाहिजे पोर्टफोलिओमध्ये, डेटचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे, इव्हन ज्या काही बऱ्याचदा म्हणजे ज्या फायदेशीर स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, PPF आहे, एम्प्लॉईची जी स्कीम EPF आहे, तर या सगळ्यांचं प्रमाण किती आणि कसं असलं पाहिजे सांग. एक ढोबळमानाने तुम्ही बघितलं ना तर ॲसेट क्लासेसमध्ये म्हणजे इक्विटी आहेच, डेट आहे म्हणजे नॉन इक्विटी आहे, रिअल इस्टेट आहे, आणि आता गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये सोन्या चांदीला पण खूप जास्त झळाळी आलेली आहे असं आपण म्हणूया. आणि ऑल्टरनेट क्लास आहे म्हणजे आता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, याचं आपण मे बी रिअल इस्टेटमध्येच क्लासिफिकेशन करूया. म्हणजे 4 जर का महत्त्वाचे आपण ॲसेट क्लासेस बघितले तर समहाऊ लोकांना असं वाटतं की इक्विटी म्हणजे रिस्की आणि बाकी तेवढे रिस्क नाही. याचं मला तरी वाटतं की सिम्पल कारण असं आहे कारण इक्विटीचं तुमचं मार्क टू मार्केट व्हॅल्युएशन हे रोज होतं. म्हणजे मार्केट आज 5% पडलं तर तुम्हाला दिसतं अरे इक्विटी पोर्टफोलिओ आपला 5% पडला, पण हेच तुम्ही जर का रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं असेल तर त्याचं मार्क टू मार्केट कुठेच होत नाही. कारण हे सगळं IQ माहिती असते, अरे आता तिकडे 25,000 रुपये भाव चालला आहे, आता इकडे 50,000 भाव चालला आहे, पण प्रत्यक्ष डील कितीला होतात हे कोणाला तशी कल्पना नसते. त्याच्यामुळे रिस्क परसेप्शन बदलू शकतं. मी तर म्हणेन की रिअल इस्टेट हे कधी कधी इक्विटीपेक्षाही जास्त रिस्की होऊ शकेल कारण त्याच्यामध्ये लिक्विडिटी खूप कमी असते. पण तुमचा प्रश्नच होता की वेल्थ क्रिएशनपासून वेल्थ प्रिझर्वेशनकडे जाताना जनरली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल असं आहे की जे काही रिस्की ॲसेट क्लासेस आहेत ते ॲज तुमचं वय वाढत जातं तसं त्याच्यातलं ॲलोकेशन कमी करून नॉन रिस्की ॲसेट क्लासमध्ये तेवढं वाढवायला पाहिजे. एक सिम्पल थंब रूल सांगितला जातो की 100 मायनस युअर एज, म्हणजे 100मधून तुमचं वय वजा केलं तर जेवढं उरतं तेवढं तुमचं ॲलोकेशन इक्विटीसाठी पाहिजे. म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी 60% ॲलोकेशन, वयाच्या 70व्या वर्षी 30% ॲलोकेशन. आता हे बरोबर चूक हे प्रत्येकाचं एक जे काही परसेप्शन असेल त्याच्याप्रमाणे ठरेल. हा काही असा काळ्या दगडावरची रेग नाही की एवढंच करायला पाहिजे, पण बेसिकली हा रूल काय सांगतो की जसं तुम्ही वय तुमचं वाढत जातं तसं तुमचं एक इक्विटी एक्सपोजर तुम्ही थोडं कमी कमी करत आलात तर स्टॅबिलिटीच्या दृष्टीने ते चांगलं होईल. त्याच्यातली व्हॉलॅटिलिटी तुम्हाला रोज हिट करणार नाही. पण ॲट द सेम टाईम ज्याचा रिटायरमेंट कॉर्पस हा 2 कोटी आहे आणि कोणाचा रिटायर कॉर्पस हा 10 कोटी आहे, तर दोघांनीही असंच पर्सेंटेज लावून जर का इक्विटी आणि डेट कॉम्पोनंट बदलले तर ते तेवढंसं संयुक्तिक होणार नाही. कारण कसं आहे की जर का ज्याच्याकडे 10 कोटीचा कॉर्पस आहे आणि ज्याची रिक्वायरमेंट ही महिन्याला 1 लाखाचीच आहे, तर त्याने जर का एक 2-3 वर्षाला लागणारे पैसे हे बँक FD म्हणा किंवा लिक्विड फंड्समध्ये ठेवले तर उरलेल्या पैशांवरती जास्त रिस्क घेऊन प्रॉफिट कमावण्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी त्याच्याकडे नक्की जास्त आहे कम्पेअर टू ज्याचा कॉर्पस फक्त 2 कोटी आहे. तर त्याच्यामुळे एक ठराविक लिमिटपर्यंत हे थंब रूल्स लागू होतात.